मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागातच आता दीपक म्हणतो, काय ग नंदिनी, तू माझ्याशी लग्न करणार नाही मग कोणाशी करणार? त्या पार्थ बरोबर? तेव्हा तो पार्थ असं बोलायची तुझी हिंमतच झाली कशी, असं नंदिनी म्हणते आणि रागातच दीपकला म्हणते, नीट बोल. अगं, 2-4 भेटीगाठी नाही झाल्या तर तू लगेच त्याच्याबरोबर लग्न करायला निघालीस. अगं, गॅरंटी तरी काय आहे की तुमच्या दोघांचं लग्न टिकेल म्हणून? असं दीपक आता काही पण बोलू लागतो. तेव्हा नंदिनीला प्रचंड राग येतो आणि ती रागातच त्याच्या सणासण मुस्काटात मारते. तेव्हा आता दीपकला खूप मोठा धक्का बसतो की नंदिनीने माझ्या कानाखाली मारली. तेव्हा रागातच आता नंदिनी म्हणते, हाऊ डेअर यू, माझ्या पार्थबद्दल असं बोलण्याची तुझी हिंमतच झाली कशी? तेव्हा ती म्हणते, हो, सोन्याचा आहे तो, सोनं लागलंय त्याला आणि त्याने ते तसं सिद्ध करून सुद्धा दाखवलंय. त्याचवेळी रागात आता ती म्हणते, काय रे, त्या दिवशी जेव्हा सुमन दरवाजा बंद करून आत्महत्या करायला निघाली होतीस तेव्हा सर्व बायका तिथे होत्या आणि तू एकटाच पुरुष होता. अरे, तू सुद्धा तेव्हा सुमनला वाचवू शकला असतास, तू सुद्धा तो दरवाजा तोडू शकला असता, पण तू तसं केलं नाहीस. तू अजिबात सुमनला वाचवू शकला नाहीस. तेव्हा आता दीपकला सगळे ते प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे तेव्हा पार्थने दरवाजा तोडला होता आणि त्याचबरोबर सुमनला वाचवलं होतं. त्यानंतर आता नंदिनी सांगू लागते की त्या लग्नाच्या ठिकाणी जेव्हा ती माणसं माझ्या अंगावर धावून आली ना, तेव्हा पार्थच माझ्या मदतीसाठी पुढे आले. तेव्हा वाचवायला मला तू आला नव्हतास, असं नंदिनी स्पष्ट शब्दात दीपकला त्याची जागा दाखवून देते आणि पार्थच्या मनात माझं काय स्थान आहे हे सुद्धा सांगते. अरे, तुझी आणि पार्थची तुलनाच होऊ कधी शकत नाही. त्यामुळे इथून पुढे पार्थमध्ये असं काय आहे ना, हे चुकूनही तू मला विचारू नकोस. आणि राहता राहिला प्रश्न तर प्रेमाचा, तर मी नीट अजूनही पार्थच्या सुद्धा प्रेमात पडलेली नाही. अरे, प्रेम कसं असतं ना ते मला अजिबात माहीत नाही, पण हे असं तुझ्यासारखं नसतं हे एवढं मात्र मला नक्कीच माहीत आहे. दीपकला हे ऐकून आता राग येतो आणि तो रागातच आता तिचा हात पकडतो आणि पुन्हा पुन्हा माझं प्रेम तुझ्यावर आहे असं म्हणतो. तेव्हा रागातच आता नंदिनी म्हणते, अरे, तुझी हिंमतच कशी झाली माझा हात पकडण्याची? तेव्हा तो आता जबरदस्ती करत म्हणतो की मी नाही सोडणार जोपर्यंत तू होकार देत नाहीत ना तोपर्यंत. म्हणते, माझं नाहीये तुझ्यावर प्रेम. तेव्हा वॉचमॅन काका, नंदिनीताई पटकन इकडे या, असं आता लगेच नंदिनी जोराजोरात ओरडते. सर्वजणी नंदिनीच्या मदतीसाठी तेथे धावून येतात आणि त्याचबरोबर वॉचमॅन काका सुद्धा येतात. तेव्हा प्लीज याला इथून घेऊन जा, असं नंदिनी आता म्हणते. तेव्हा तो आता विचारतो की तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, तुला एकदा सांगून कळत नाही, तू अगोदर इथून बाहेर हो. आता तुझा आणि आनंद निवासचा संबंध कायमचा संपला आणि आजपासून कामावरनं मी तुला काढून टाकले. मग मला नकार देऊन तू खूप मोठी चूक केली. तुझं आणि पार्थचं लग्न मी होऊ देणार नसल्याचं रागातच दीपक म्हणतो. तेव्हा नंदिनी अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तर आता दुसरीकडे पार्थ हा जेव्हा घरी येतो तेव्हा हॉलमधील लाईट्स पूर्णपणे बंद असतात. पार्थ आता आतमध्ये जायला निघतो. त्याचवेळी मात्र आता रम्या ही तेथे बसलेली असते आणि आणि ती लगेच पार्थचा हात हातात घेते. पार्थला समजत नाही नक्की काय होतंय. तो आपला हात झिडकारतो आणि लगेच लाईट्स ऑन करतो. त्यावेळी रम्या, तू इथे काय करते, असं तो विचारतो. रम्या पुन्हा वेडेपणा करत, तुझा हात सुद्धा बघ ना कसा रिॲक्ट करतोय, तो सुद्धा माझ्यावर चिडलाय का, असं रम्या विचारते. त्यानंतर आता ती म्हणते, या अगोदर जेव्हा मी तुझा हात पकडायची ना तेव्हा तुझ्या हाताची ऊब मला जाणवायची. असा थंड का लागतोय तुझा हात कळतच नाही. अरे, आज तसं काहीच वाटत नाहीये पार्थ, असं म्हणून ती सारखं सारखं त्याला विचारते. अरे, यापुढे आपलं नातं असंच असणार आहे का? आता तू मला सांग ना, यापुढे मी तुझा हात धरायचा आहे की नाही धरायचा? तेव्हा रागातच आता पार्थ तिच्या हातातून हात सोडवून घेतो. तेव्हा रम्याला आता खूप मोठा धक्का बसतो की पार्थ आता माझा हात कधीही धरणार नाही. पुढे आता पार्थ म्हणतो, हे बघ मैत्रीण म्हणून तू जर माझा हात धरणार असशील तर मी कायमच तुझे साथ देईल, कारण आपल्या नात्याकडे मी मैत्रीच्याच नजरेने पाहिलं आहे. तू ना काहीतरी गल्लत करतेस. अगं, मैत्रीच्या पलीकडे जाऊन तू प्रेम करतीयस आणि हेच तुझं नेमकं चुकतंय, असं रागातच तो आता म्हणतो. दुसरीकडे आता नंदिनी घरी आल्यानंतर काव्याला सगळा प्रकार सांगते की दीपकने असं असं केलं, सनकन मी त्याच्या कानाखाली मारली. काव्य आता विचारते, काय ताई, अगं तू त्या दीपकच्या कानाखाली मारलीस? नंदिनी रागातच म्हणते, हो, मग मी काय करू?
अगं एकतर त्याने गुलाब वगैरे दिलं, त्याने प्रपोज वगैरे केलं, त्याचा मला राग अजिबात आला नाही. अगं पण पार्थबद्दल ज्या प्रकारे तो बोलला ना, सरळ माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि मी सनकन त्याच्या कानाखाली मारली. तेव्हा काव्य अगोदर नंदिनीला शांत राहायला सांगते आणि तिला पाणी प्यायला देत म्हणते की एवढा लोड घ्यायचा नाही. पण एका अर्थी बरंच केलं, बरं झालं तू त्या दीपकच्या कानाखाली मारली, कारण पार्थ तुझे होणारे अहो आहेत ना. आणि अहोंबद्दल असं कुणीही काही बोललेलं खपवून कधी आपण घेतच नाही. तेव्हा तू काय माझी टिंगल करतीयस का, असं आता आता नंदिनी विचारते. मग आता काव्य म्हणते नाही ग ताई, तुझी कुठे मी टिंगल करेन. मग नंदिनी म्हणते अगं हसतीयस तू, यातूनच मला समजतंय. त्याच वेळी नंदिनी आता पुढे म्हणते मला खूप टेन्शन आले, कारण जेव्हा आज जे काही घडलं ते मी पार्थला सांगेल तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असेल. त्याच वेळी काव्य म्हणते ऐक अगं ताई, हे जे काही घडलं आहे प्रकरण, म्हणजे गुलाब आणि हे दीपकचं, हे सगळं तू पार्थला सांगणार आहेस. तेव्हा नंदिनी म्हणते हो मी त्यांना सांगणारच आहे. तेव्हा नंदिनी म्हणते नाही अगं काव्या, मी त्यांना सांगणार आहे. संसार करत असताना नवरा बायकोने प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगितली पाहिजे. मी त्यांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगणार आहे काव्या, कारण मला त्यांच्यापासून काहीच लपवायचं नाही. दुसरीकडे रम्या आता पार्थला खूपच छळत असते आणि म्हणते प्रेम करणं चुकीचं आहे का. तेव्हा तो आता म्हणतो प्रेम करणं चुकीचं नाहीये, प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, परंतु असं आपलं प्रेम दुसऱ्यांवर जबरदस्ती लादणं ना, हे चुकीचं आहे, असं म्हणून तो निघालेला असतो. तेव्हा रम्या पुन्हा एकदा त्याचा हात पकडून त्याला अडवते. अरे हे सर्व फिलॉसॉफिकल ना, फक्त ऐकायला आणि फक्त बघायला छान वाटतं, पण माझ्यासाठी तसं नाहीये. माझ्यासाठी एकतर प्रेम आहे किंवा नाहीये, आणि तुझ्या मनात तर अजिबात प्रेम नाहीये हे मला माहीत आहे. अरे तुला माझ्यावर प्रेम करायचंच नाहीये, कारण पार्थ तू पूर्णपणे बदललेला आहे. पण तुला एक सांगू का पार्थ, मी तीच आहे, असं म्हणून रम्या रडत असते. तेव्हा ती आता लगेच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो म्हणतो अशी फिजिकली अजिबात जवळ यायचं नाही माझ्या. मग आता ती म्हणते अरे तू तुझ्या मनाची दारं माझ्यासाठी बंद केली असतील ना, पण माझ्या कपाटाची दारं उघड आणि बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतीये. अरे माझ्या मनामध्ये फक्त मी तुझं आणि तुझंच नाव लिहित आले आहे. अरे ते म्हणतात ना प्रेमात माणसं वेड्यासारखी वागतात, मग बघ ना तू माझ्याकडे. हे तुझ्यासमोर जिवंत उदाहरण आहे, कारण आता पार्थ मी तुझ्यावर अगदी वेड्यासारखं प्रेम करतीये. तेव्हा ती त्याचा हात आता घट्ट पकडून ठेवत म्हणते आता तरी माझा हात धर ना प्लीज पार्थ, तोच आपलेपणा, त्याच फिलिंग्स मला जाणवू दे ना. तेव्हा आता तो तिला जरा बाजूला ढकलतो आणि म्हणतो हे बघ रम्या, मी पुन्हा पुन्हा तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आता रम्या रागातच विचारते तुला कुणाकडे पाहून वाटतं की जो व्यक्ती तुझ्यावर प्रेम करतोय त्या नंदिनीकडे ना, असं रागातच जेव्हा ती म्हणते ना, तेव्हा आता पार्थ हा रागातच तिच्याकडे पाहतो. त्याच वेळी आता पार्थ म्हणतो तू जेवढ्या पॅशनेटली प्रेम करतेयस ना, तेवढं प्रेम आमच्यात नाहीये, पण लग्नानंतर आमच्यामध्ये हे प्रेम नक्कीच होईल. दुसरीकडे काव्या नंदिनीला समजावते की जेव्हा तू हे पार्थला सांगशील तेव्हा ते किती टेन्शन घेतील. पुढचा विचार तू करायला हवा नंदिनीताई, आणि त्यांना खरंच तुझी खूप काळजी वाटेल अगं. त्यांच्या डोक्यात उगीच संशय वगैरे आला तर. मग पुढे आता नंदिनी म्हणते अजिबात नाही, कारण काव्या अगं आमच्या नात्यामध्ये असा कोणताही संशय कधी येणारच नाही. अगं जशी मला त्यांच्याबद्दल पूर्णपणे खात्री आहे ना, तसंच त्यांच्याही मनात माझ्याविषयी पूर्णपणे विश्वास आहे. आता जे काही घडलं ते मला सगळं काही त्यांना सांगायचंय. तेव्हा काव्या विचारते कशाला ताई, काय गरज आहे तूच सांग बरं. ताई मला एक गोष्ट सांग, त्या दीपकमुळे तुझ्या आयुष्यामध्ये काही बदल घडणार आहेत का. त्यावेळी आता नंदिनी म्हणते नाही. मग आता काव्या म्हणते करेक्ट. आता त्या दीपकच्या तुझ्या आयुष्यात असण्याने नसण्याने तुला काही फरक पडणार आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते खरं तर नाही. त्याच वेळी काव्या म्हणते अगं ताई झालं तर मग सगळं काही सर्व क्लिअर, कारण तो दीपक आहे ना, तो तुझ्या आयुष्यामध्ये एक्झिटच करत नाही, कारण तू त्याला तुझ्या नोकरीवरनं काढून टाकलंस आणि तुझ्या आयुष्यातनं तू तर त्याला काढून टाकलंसच आहे. मग कशाला उगीच ते पार्थ बरोबर बोलायचं आणि त्या अनवॉन्टेड चर्चांची तरी काय गरज आहे. तेव्हा नंदिनी विचार करते. त्यावेळी पुढे आता काव्या म्हणते ऐक ना नंदिनीताई, दीपकचं चॅप्टर आता फॉर एव्हर क्लोज झालेलाच आहे. आता तुझ्या आणि तुझ्या ओनचा एक नवीन चॅप्टर ओपन होणार आहे, तो आता तुम्ही एन्जॉय करा, असं म्हणून आता ती नंदिनीला धक्का मारते. तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते तू एवढी आगाऊ आहेस ना काव्या. अहो काय अहो,
तेव्हा काव्य म्हणते म्हणजे अहो म्हणणार नाही का तू लग्नानंतर त्यांना? त्यावेळी आता नंदिनी म्हणते की नाही म्हणणार, ते आम्ही आमचं बघूयात काय म्हणायचं ते. त्यानंतर आता काव्या ही लाडानेच नंदिनीला म्हणते, ऐक ना, मला काय म्हणायचंय, तू ना पार्थ जिजूंना ना पार्थू असं म्हण. त्यावेळी नंदिनी हसते आणि म्हणते काही पण हा काव्या. तर काव्या घट्ट मिठीत नंदिनीला घेते आणि मग दोघीही खूपच खुश असतात. तर दुसरीकडे पार्थ रम्याला अजूनही समजावतो की माझं आणि नंदिनीचं आता लग्न होणार आहे, त्यामुळे ही रियालिटी तू ॲक्सेप्ट कर. अगं मला तुझ्यासारखी मैत्रीण गमवायची नाहीये, लग्नानंतर सुद्धा मी तुझी काळजी घेईनच ना. मी ना हवं तर तुझ्यासाठी एक मुलगा शोधेन अगदी माझ्यासारखा. तेव्हा आता नम्रतेने आणि शांततेने तो अगदी रम्याला समजावू लागतो, परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण रम्या आता अजूनच चिडते आणि म्हणते तुझ्यासारखा नको आहे पार्थ मला, अगदी तूच हवाय असं म्हणून ती पुन्हा एकदा पार्थला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि आपला निर्णय सांगते. त्याच वेळी आता पार्थला अजूनच राग येतो आणि तो म्हणतो हे शक्य नाही रम्या. तेव्हा आता ती लगेच त्याचा हात पकडते आणि म्हणते अरे डोकं फोडून सांगू की काय आता तुझ्यासमोर माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. मग आता तो म्हणतो जवळ येऊ नकोस, मी तुला अजूनही सांगतोय. त्यानंतर रम्या आता वेडेपणा करत म्हणते की प्लीज तू त्या नंदिनी बरोबर लग्न मोड ना, अरे आपण कपल म्हणून खरंच खूप छान दिसू. हा पार्थ आता रम्याला समजावून समजावून पूर्णपणे थकून गेलेला असतो. तो म्हणतो समजून घे, पण ती ऐकतच नसते. ती म्हणते की कपल म्हणून मी कधीच मनातल्या मनात तुझ्याविषयी स्वप्न रंगवली आहेत, त्याचबरोबर कधीच सप्तपदी सुद्धा घेतले आहे. अरे अगदी लहानपणापासून तुझ्याबरोबर मी संसारच सुरू केला आहे, त्यामुळे त्या नंदिनीला तुझी बायको म्हणून या घरात मी कधीच बघू शकत नाही पार्थ. म्हणून ती आता नंदिनीचा या घरात येण्या अगोदरच खूप तिरस्कार करू लागते. तेव्हा पार्थ तिथून निघून चाललेला असतो. त्याच वेळी आता ती म्हणते की तो दिवस बघण्या अगोदरच मी. तेव्हा तो आता थांबतो आणि मागे वळून तिच्याकडे जात म्हणतो काय पुन्हा एकदा तोच वेडेपणा करणार आहेस का तू? तेव्हा रम्या आता रागातच म्हणते तो दिवस मी बघणारच नाहीये पार्थ. तेव्हा पुन्हा एकदा पार्थ तिला समजावू लागतो, पण तेवढ्यातच त्याला नंदिनीचा कॉल येतो. त्याच वेळी आता रम्या ही पाहते तर त्याच्या मोबाईलमध्ये आता नंदिनीचा कॉल आलेला असतो. तेव्हा तिला अजूनच राग येतो. त्याच वेळी आता तो रम्यासमोरच कॉल रिसीव्ह करत विचारतो हॅलो काय झालं? मग आता ती म्हणते पोहोचलात ना? मग आता तो म्हणतो हो मी पोहोचलोय. त्याच वेळी ती विचारते ट्रॅफिक वगैरे नाही लागलं ना जास्त? मग आता तो म्हणतो नाही तसं ट्रॅफिक वगैरे नाही लागलं. तेव्हा आता पार्थचा अडखळता आवाज पाहता नंदिनीला समजतं की काहीतरी गडबड आहे. म्हणूनच ती आता विचारते काय झालं? तुमचा आवाज जरा वेगळा वाटतोय, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा तो आता जरा बाजूला जातो आणि म्हणतो हो सगळं काही ठीक आहे. त्याच वेळी आता नंदिनी पुन्हा एकदा विचारते पत्रिका कशी आहे, त्याचं डिझाईन तुम्हाला आवडलं ना? मग आता तो म्हणतो तुम्हाला सांगायचंच राहिलं, पत्रिका खूप सुंदर आहे आणि त्याचं डिझाईन सुद्धा. तेव्हा पार्थ आता बोलत बोलतच आपल्या रूममध्ये जातो. त्यावेळी आता रम्याचा अगदी तिळपापड होतो आणि ती रागातच पार्थकडे पाहत असते. तर आता दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण खूपच खुश असतात, कारण आता पार्थ आणि नंदिनीच्या लग्नपत्रिका आलेल्या असतात आणि विक्रम व मानिनीने अगोदर देवासमोर त्या पत्रिका ठेवलेल्या असतात. त्यावेळी सर्वजण अगोदर पाया पडतात, पत्रिकेची पूजा करतात. तेव्हा विक्रम म्हणतो हे गणराया, आमच्या घरातलं हे पहिलंच शुभ कार्य आहे, आमच्या पिढीतल्या कुटुंबाचं हे पहिलंच लग्न आहे. जसं आजपर्यंत आमच्या डोक्यावर सतत आशीर्वाद ठेवले आणि सदैव आमच्याबरोबर राहिलास, तसा यापुढेही गणराया तू आमच्यासोबतच राहा आणि तुझा आशीर्वाद कायमच आमच्यासोबत असू देत. हे आमचं शुभ कार्यसुद्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू देत. तेव्हा तो आता गणपती बाप्पा मोरया असं मोठ्याने म्हणतो. त्यावेळी आता सर्वजण मंगलमूर्ती मोरया असं म्हणतात आणि खूपच खुश असतात. आता वसू नेमकी तेथे आलेली असते. त्याच वेळी आता विक्रम आनंदाने म्हणतो वसुताई, या घरातील सर्वात वडीलधारी व्यक्ती म्हणजे तूच आहेस, त्यामुळे माझ्या पार्थच्या लग्नाच्या पत्रिकेचा पहिला मान फक्त आणि फक्त तुझा आहे. तेव्हा ही आता पत्रिका घे आणि माझ्या पार्थला अगदी भरभरून आशीर्वाद दे. तेव्हा आता वसूला हे ऐकताच खूप राग येतो. सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. त्यावेळी आता विक्रम पार्थकडे पत्रिका देतो. तेव्हा पार्थ हा लगेच वसूला पत्रिका देत म्हणतो की नेहमीप्रमाणे आत्या तुझा हा मान पहिला आहे. तेव्हा ती पत्रिका आता वसू हातात घेते. मग पार्थ हा लगेच
वसू आत्याच्या पाया पडणार असतो, परंतु ती लगेच आशीर्वाद न देता मागे जाते. तेव्हा तो म्हणतो, आत्या. मग आता ती विचारते, काय रे, मुद्दा म्हणून करताय ना हे सगळं? अरे विक्रम, तुला चांगलंच माहिती आहे की माझा ह्या लग्नाला अजिबात होकार नाहीये. अरे, माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना तुझ्या मुलाला मी आशीर्वाद द्यावी अशी तुझी बुद्धी कशी चालली? नाही विक्रम, मी हे लग्न होऊच देणार नाही, असं वसू आत्या जेव्हा म्हणते ना, तेव्हा घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. तर जीवा आणि युग एकमेकांकडे पाहतात आणि नंतर वसू आत्याकडे रागात पाहतात. त्याच वेळी आता रागात वसू ही पत्रिका फाडते आणि पार्थच्या अंगावर फेकते. तेव्हा घरातील सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात आणि मग नंतर मुकुंदराव म्हणतात, ताई, तुम्ही हे काय करताय? तरीही वसू ऐकत नाही. तेव्हा मानिनीला आता प्रचंड राग येतो आपल्या लेकरासाठी. ती आजपर्यंत गप्प बसलेली असते, परंतु आता पार्थसाठी ती स्टँड घेते आणि म्हणते की ही पत्रिका जर रम्याची असती तर? तुम्हाला असं वाटत असेल ना की वसुताई, तुम्ही ही पत्रिका फाडल्यामुळे हे लग्न मोडेल? ह्या घ्या आणि गाडीत जा. आपल्या गाडीमध्ये ना 2000पेक्षा जास्त पत्रिका आहेत, त्या फाडून टाका सगळ्या. तरीही सुद्धा हे लग्न होणारच असं ठणकावून ती आता वसू आत्याला म्हणते. त्यामुळे आता घरातील सर्वजण मीकडे पाहतात, कारण ती आत्तापर्यंत फक्त विक्रममुळे गप्प बसलेली असते आणि आज वसुताईने जे काही केलं त्यामुळे तिचं डोकं पूर्णपणे चक्रावलेलं असतं. त्याचवेळी आता रागातच विक्रम म्हणतो की जाऊ दे, यांना आपली कदरच नाहीये. मग आता ती म्हणते, अहो पहिल्या दिवसापासून पाहती ना, फक्त आणि फक्त आपला इगो महत्वाचा आहे. या अजिबात खुशच नाही आहेत माझ्या पार्थविषयी. असं कसं असू शकतं? मग आता ती पुढे म्हणू लागते, वसुताई, या घरात तुमचा मान प्रत्येक वेळी ठेवला जातो आणि इथून पुढेही ठेवला जाईल आणि सर्वजण तुमचा आदर करतात. म्हणूनच पार्थने सर्वात अगोदर तुम्हाला त्याच्या लग्नाची पत्रिका दिली आणि तुम्ही काय केलं तर हे? काय म्हणणं तरी काय आहे तुमचं? तुमच्या इच्छेपुढे आम्ही सर्वांनी आमच्या आनंदावर असं पाणी फेरायचंय का? आणि केवळ तुमची व रम्याची जी इच्छा आम्ही लक्षात घ्यायची आहे का? कुणाच्या इच्छेला काही महत्व नाहीये का? असं रागातच ती आता म्हणते. म्हणजे आम्ही सर्वांनी आमचं मन मारायचं आणि बाकी सर्वांनी तोंडाला कुलूप लावून अगदी गप्प बसायचं? असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर अजिबात तसं होणारच नाहीये. त्याचवेळी आता सर्वांना धक्का बसतो की मानिनी एवढी कशी बोलायला लागली. मग त्यानंतर विक्रम म्हणतो, मानिनी, अगं शांत राहा, जाऊ देत. त्यावेळी ती म्हणते, अहो मी पहिल्यापासून शांतच आहे ना. ताईंनी कितीही आकडतांडव केला तरीही मी कधी काही बोलले का आजपर्यंत? एवढ्या वर्षात कधी काही बोलले का? नाही ना. पण आज माझ्या लेकराचं लग्न आहे, मग यांनी खुश व्हायला नको का? हो मान्य आहे, रम्याचं पार्थवर प्रेम आहे म्हणून, पण जबरदस्ती असं कुणावर प्रेम नाही ना लादू शकत. ताईंना अजिबात हे मान्यच करायचं नाहीये की रम्याचं पार्थचं लग्न होऊ शकत नाही. त्यांना फक्त रम्याच्या प्रेमाचाच अभिमान वाटतोय. पुढे आता मानिनी म्हणते की ताई, तुम्हाला असं वाटतं ना की रम्याचं किती पार्थवर प्रेम आहे, हे आम्ही समजून घ्यावं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तसंच पार्थचं रम्यावर प्रेम नाहीये हे तुम्ही का समजून घेत नाही आहात? असं मानिनी आता खूपच रागात म्हणत असते. हे पाहताच आता सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा वसू आता रागातच मानिनी असं म्हणते. मग आता मानिनी त्याच रोखात म्हणते की आता काहीही झालं ना वसुताई, तरीही माझ्या पार्थचं आणि नंदिनीचं लग्न मोडणार नाहीये. कारण पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावं हे विधी, त्यांचं नशीब तुम्हीही बदलू शकत नाही आणि आम्हीही बदलू शकत नाही. त्याचवेळी मुकुंदराव म्हणतात की जाऊ देत ना वहिनी, तुम्ही तरी काय एवढं मनाला लावून घेताय? एक डाव भूताचा असं समजून आपण सोडून द्यायचं. मानिनी म्हणते, एवढे दिवस तर मी फक्त समजूनच घेत होते ना भाऊजी, पण समोरच्याला जर धरूनच ठेवायचं आहे तर काय करावं माणसाने, तुम्हीच सांगा आता. अहो प्रत्येक वेळी फक्त मुलीच्याच आईला वाटतं का मुलीचं लग्न म्हणजे जीवाला घोर? अहो तसं नाहीये ताई, मुलाच्या आईवडिलांना सुद्धा मुलाच्या लग्नाबद्दल टेन्शन असतं. अहो थोडी का होईना मनात हुरहुर असते, आनंद वाटतो आणि अभिमान सुद्धा असतो. पण आमच्या भावना तुम्हाला समजूनच घ्यायच्या नाहीयेत तर आम्ही तरी काय करायचं? तेव्हा वसू आता गपगुमाने सगळं काही ऐकून घेत असते आणि तिला मानिनीच्या या बोलण्याचा राग आलेला असतो. कारण आजपर्यंत अगदी बिल्ली मांजरीसारखी बसणारी ही मानिनी आज एवढं काही मला बोलून गेली, याचाच राग वसुताईला येतो.
अहो ताई, जसं तुम्हाला वाटतं ना, की तुमच्या भावनांचा आम्ही आदर राखावा, तसंच आम्हालाही वाटतं ना, की तुम्ही घरातील मोठे आहात, कर्ते आहात, तर तुम्हीसुद्धा आमच्या भावनांचा आदर तेवढाच ठेवावा. तर आता मानिनी हे सगळं काही बोट करून आता वसूला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर तिच्या बोटाकडे वसू ही रागातच पाहत असते. तेव्हा घरातील सगळेजण आता शांत राहतात, कारण आता मानिनी पहिल्यांदाच खूप चिडलेली असते आणि वसूला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा पार्थ पण खूप टेन्शनमध्ये येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी म्हणते, यापुढे या घरामध्ये माझ्या पार्थच्या लग्नाविरोधात मी एकही अक्षर खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीदच ती वसू आत्याला देते. त्यानंतर आता जीवाला रम्या ही रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की तुझं जर प्रेम एखाद्या मुलीवर असेल, मला कपाटातील ते फोटोज दाखवते की पार्थचे बघ, मी लहानपणापासून किती फोटो जपून ठेवले आहे आणि तुझ्या या सर्व आठवणी, तुझं हे प्रेम दुसऱ्याकडे तू सोपवून कधी जाशील का, असंही जीवाला विचारते. तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता नंदिनी आरू आणि काव्याला म्हणते की माझ्या ह्या सर्व आठवणी आहेत ना, त्या मी इथे सोडून जातीये, तुम्ही जपाल ना. त्या दोघीही प्रॉमिस करतात, हो असं म्हणतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.